मागच्या आठवड्यात 30 पेक्षा जास्त नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आणि कोट्यावधींचे ड्रग्ज नवी मुंबईमध्ये पकडले गेलं। यामुळे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत का मुंबईच्या दारात उभं राहतंय एक नवं संकट। उच्चभ्रू सोसायट्या, आलिशान टॉवर्स आणि त्याच इमारतींच्या बंद दरवाजा आड चालणारं ड्रग्जचं काळं साम्राज्य। डोंबिवली, नवी मुंबई, कल्याण या ठिकाणी गेल्या काही दिवसात पोलिसांच्या धडक कारवायांनी उघड केलंय एक भयानक नेटवर्क। कोट्यावधींचं कोकेन, हेरोईन, एमडी आणि या सगळ्यांच्या मागं नेमकं कोण आहे? विद्यार्थी व्हिसा, बिझनेस व्हिसा, मेडिकल टुरिझम का बेकायदेशीर पद्धतीने सीमा ओलांडून हे ड्रग्ज तस्कर भारतात प्रवेश करतायत? बेकायदेशीररित्या मग कुठल्या मार्गे? नेपाळ का बांगलादेश? मुंबईच्या उपनगरात मिनी ड्रग हब कसा काय तयार होतोय? डेड ड्रॉप डिलिव्हरी, डार्क नेटवरून ऑर्डर, म्यूल अकाउंट, हवाला व्यवहार आणि स्थानिक पेडलर्सचं जाळं। प्रश्न फक्त एवढाच नाही की हे ड्रग्ज येतंय कुठून। प्रश्न हा आहे की हे नेटवर्क इतक्या वर्षांपासून कसं काय वाढत चाललेलं आहे, कोणाच्या छत्रछायेत वाढत चाललेलं आहे आणि स्थानिक यंत्रणा यापासनं पूर्णपणे अनभिज्ञ आहेत का? आज धक्काबुक्कीच्या या विशेष प्राईम टाईम इन्व्हेस्टिगेशनमध्ये उघड करणार आहोत ड्रग्ज सिंडिकेटचं पूर्ण मॉडस ऑपरेंडी। म्हणजेच हे ड्रग्ज सिंडिकेट कसं चालतंय, काय पद्धती आहेत आणि कसं काय स्थानिक यंत्रणांना याची माहिती लागत नाही। नमस्कार, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। या पूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमची मतं कमेंटमध्ये नोंदवा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा। मित्रांनो, मागील एका आठवड्यात डोंबिवली, वाशी आणि कल्याण इथे पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 30 पेक्षा अधिक नायजेरियन ड्रग तस्करांच्या मुसक्या आवळल्या। यातील 21 नायजेरियन तस्कर हे नाव बदलून डोंबिवलीच्या पलावा येथे एका आलिशान सोसायटीत राहत होते। त्यांच्याकडून करोडो रुपयांचे उच्च दर्जाचे कोकेन जप्त करण्यात आलेलं आहे। नवी मुंबई व मुंबईतील नायजेरियन ड्रग सिंडिकेट ही एक अत्यंत संघटित, बहुस्तरीय आणि सुसज्ज यंत्रणा म्हणून काम करते। यामध्ये मुख्य सूत्रधार कधीच समोर येत नाही व त्यापर्यंत तपास यंत्रणा पोहोचण्याची शक्यता कमीत कमी राहील अशा पद्धतीने हे संपूर्ण नेटवर्क उभं केलं जातं। सध्या या रॅकेटची कार्यपद्धती साधारणपणे पुढील प्रमाणे असते। सर्वच नायजेरियन नागरिक अशा प्रकारच्या कृत्यात सहभागी होत असतात असं नाही। काही ठराविक गुन्हेगारी मानसिकतेच्या नायजेरियन नागरिकांचा यात समावेश असतो। नायजेरियन ड्रग तस्कर हे भारतात विद्यार्थी व्हिसा, मेडिकल टुरिझम व्हिसा किंवा बिझनेस व्हिसा या व्हिसांच्या आधाराने येतात आणि ड्रग तस्करीत सहभागी होतात। अनेक जण भारतात व्यवसाय किंवा विद्यार्थी व्हिसावरती येतात। व्यवसायाचा व्हिसा घेतल्यानंतर मग कपड्यांचे दुकानं, सलून किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टच्या कंपन्या असे काहीतरी दाखवण्यासाठी फुटकळ व्यवसाय करत असतात। ज्यांना व्हिसा घेऊन यायचे नसते किंवा येणे शक्य होत नाही, मग ते इतर बॉर्डर्सचा अनधिकृत वापर करतात। आता या बॉर्डर्स कोणत्या? तर नेपाळ किंवा बांगलादेश या मार्गे ते बेकायदेशीर पद्धतीने येतात। थेट विमान प्रवासाचा वापर न करता काही तस्कर भारतात संशय न येऊ देता प्रवेश करण्यासाठी थोड्या सैल असलेल्या सीमांचा वापर करतात। काही व्यक्ती नेपाळ मार्गे या रस्त्याने भारतात प्रवेश करतात। भारतात आल्यानंतर त्यांच्याकडे वैध प्रवास कागदपत्र नसतात किंवा ओळख पटू नये म्हणून ती मुद्दाम हरवल्याचा दावा केला जातो। काही जण बांगलादेश मार्गे बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करतात। अशा प्रकरणात अनेकदा वैध पासपोर्ट किंवा व्हिसा त्यांच्याकडे नसल्याचं आढळून आलेलं आहे। आता जाणून घेऊ हे अंमली पदार्थ भारतात येतात तरी कसे। कोकेन, मेफेड्रोन म्हणजेच एमडी
यासारखे अंमली पदार्थ भारतात विविध मार्गांनी आणले जातात। अंमली पदार्थाची सुरुवात अनेकदा दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया, पेरू आणि बोलिव्हिया यासारख्या देशांमधून होते। तेथून हे ड्रग्ज नेदरलँड्स, बेल्जियम सारख्या युरोपीय देशांमधून मार्गक्रमण करत भारतातील दिल्लीपर्यंत येतात। ड्रग्ज हे कुत्र्याच्या खाद्यपदार्थांचे पॅकेट्स, शूज, कपडे, कॉस्मेटिक्स किंवा पोकळ असलेले यंत्र यामध्ये लपवले जातात। काही वेळा तस्कर व्यक्तींना म्यूल म्हणून वापरलं जातं। म्यूल म्हणजे काय, तर हे लोक ड्रग्जच्या किंवा कोकेनच्या मोठ्या मोठ्या कॅप्सूल्स हे गिळून घेतात। गिळून ते आपल्या पोटामध्ये त्यांना ठेवून प्रवास करतात। डिजिटल आणि तंत्रज्ञानाच्या या युगात अलीकडे सिंडिकेट्स डार्क नेट प्लॅटफॉर्मचा वापर करून माल मागवत आहेत आणि नंतर तो कुरिअर सेवा किंवा मुंबईतील फॉरेन पोस्ट ऑफिस मार्फत मागवला जातो। हे ड्रग तस्करी करणारे पोलिसांच्या नजरेत न येण्यासाठी या टोळ्या विशेष युक्त्या वापरतात। डेड ड्रॉप डिलिव्हरी हा त्यातलाच एक प्रकार। डेड ड्रॉप डिलिव्हरी म्हणजे विक्रेते ठरलेल्या ठिकाणी ड्रगचं पाकिट ठेवतात, त्या जागेचा फोटो काढून घेतात आणि पैसे मिळाल्यानंतरच ग्राहकांना त्या पाकिटाचं लोकेशन पाठवतात। म्हणजे थेट संपर्क येतच नाही। थेट संपर्क टाळण्यासाठी मुख्य नायजेरियन हँडलर थेट ग्राहकांना ड्रग विकत नाही, ते स्थानिक पेडलर्सचा वापर करतात। म्हणजे नायजेरियन ड्रग सिंडिकेट हे ड्रग्ज भारतापर्यंत आणतं आणि ते ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकल लोकांचा वापर केला जातो। त्यांच्याशी अनेकदा तुरुंगात ओळख झालेली असते। त्यांचे बँकेचे व्यवहार म्यूल बँक अकाउंट मार्फत चालतात। म्हणजेच हे अनेक बोगस किंवा संशयास्पद बँक खात्याचा वापर करतात। यांचा उद्देश मोठ्या रकमेचे व्यवहार लपवणे हा असतो। हवाला नेटवर्क वापरून मग नफा परदेशात पाठवला जातो। हा पैसा नंतर वस्तू खरेदीसाठी वापरून नायजेरियातील लागोस सारख्या शहरात पाठवला जातो। तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिकच्या मदतीने डिलिव्हरी ॲप्स आणि कुरिअर नेटवर्कचा वापर करून दिल्ली, मुंबई, बँगलोर सारख्या शहरांमध्ये मालांची वाहतूक केली जाते। अँटी नार्कोटिक्स सेल आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो हे अशा नेटवर्कवर कारवाई करतात। छाप्यादरम्यान काही आरोपींनी ओळख टाळण्यासाठी पोलिसांवर शारीरिक हल्ले किंवा शस्त्राचा वापर केल्याच्याही घटना समोर आलेल्या आहेत। तपास यंत्रणांसमोर खरोखर हे एक आव्हानच आहे। नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, मुंबई पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा अशा नेटवर्कवर कारवाई करत असल्या तरी सतत बदलणारी ओळख, डिजिटल कम्युनिकेशन, आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार आणि उच्चभ्रू भागातील त्यांची लपण्याची सोय यामुळे हा तपास अधिक गुंतागुंतीचा बनतो। काही नायजेरियन ड्रग माफिया यांनी तर नवी मुंबईत एक मिनी नायजेरिया तयार करून ठेवलेला आहे। त्यामार्फत संपूर्ण मुंबई शहरात ड्रग्सचा व्यवहार चालवला जातो। हा ड्रग व्यवसाय फोफावण्यासाठी स्थानिक गुन्हेगार किंवा यंत्रणा यांची मदत होत असावी का, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। ड्रग्सच्या व्यवसायाची पाळीमुळे महाराष्ट्रात खणून काढण्यासाठी सरकारने काय उपाययोजना करायला पाहिजे, आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रिपोर्टसाठी आमच्या धक्काबुक्की या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।